आज की नाही आमचे सगळे नातेवाईक एकत्र आले होते. जय शिवराय सगळ्यांना. तर विषय असा होता की आज होतं मामाच्या पोरीचं जावळ. जावळ म्हणजे लग्नाच्या अगोदर केला जाणारा एक कार्यक्रम असतो. त्यामध्ये देवीला निवद दाखवला जातो आणि तिथं जाण्यासाठी आम्ही निघालो होतो. आणि पहिलं पोचलो आमच्या आजुलीला. आजुली म्हणजे माझं गाव बरं का. आणि तिथं पोचलो आणि विश्रांती करायचं ठरलं. तर थोडंफार गप्पा गोष्टी झाल्या. तिथं निघालो आमच्या राईमध्ये. राईमध्ये पोचलो. राई म्हणजे आमच्या देवीची राई बरं का. आणि तिथं गेल्यानंतर चालत चालत आम्ही निघालो देवीच्या देवळामध्ये. देवीच्या देवळात पोचलो आणि तिथं देवीचं पहिल्यांदा दर्शन घेतलं. कारण की देवीचं दर्शन आमचं काही सारखं सारखं होत नाही. 1-2 महिन्यातनं किंवा वर्षभरानेच होतं. तिथंला गेलो आणि भूक लागली थोडंफार खाल्लं. खाल्ल्यानंतर म्हटलं चला शतपावली करायला. तर तितक्यात पप्पा म्हटले शतपावली कशाला. तर रानमेवा गोळा करायला जाऊ. रानमेवा म्हणजे थोडंफार तोरणं करवंद आहेत का बघायला जाऊ. तर ते तर नव्हतं, पण आंबगोळ्या मात्र भेटल्या. थोड्याफार आंबगोळ्या खाऊन आम्ही पोचलो राईमध्ये. राईमध्ये थोडंफार फिरणं वगैरे झालं आणि तिथं या 2 नागांचं दर्शन झालं. त्यांच्यासोबत खेळत खेळत आम्हाला थोडंफार विश्रांतीची गरज होती. विश्रांती करण्यासाठी थोडंफार थांबलो आणि गप्पा गोष्टी चांगल्या होत्या. तितक्यात दिला पप्पांनी आवाज. म्हटले या सगळ्यांनी जेवण करायला. सगळे बसले जेवण करायला. मी तर काही जेवण वगैरे करणार नव्हतो. मला नव्हती भूक. आणि तिथून आम्ही निघालो बाप्पूच्या गावाला जायला. बाप्पूच्या गावाला म्हणजेच माझ्या आत्याचं गाव बरं का. आणि बाप्पूच्या गावाला पोचलो आणि सगळं गाव वगैरे फिरलं. फिरून झाल्यानंतर बाप्पूने आमचा पाहुणचार तर चांगला केला बरं का. तिथं चहा पाण्याची सगळी सोय वगैरे त्यांनी व्यवस्थित केली. तिथून सनसेटची मजा घेत घेत आम्ही पुण्याला जायला निघालो.